नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय अशोक मामाचा आजचा एपिसोड. आणि आता अशोक मामा आणि सगळी फॅमिली आले ते इथे एअरपोर्टवर, म्हणजे रिक्षानं जाऊया असं ते म्हणतायत. मुंबईला आलेले आहेत सगळे आणि मग ते म्हणतात ईश्वर येईलच आता. मग ते कोण आहेत ईश्वर अंकल? गॉड आहेत ते? तर हो, गॉड आहेत ते. आपण 2 रिक्षा करूया, एका रिक्षेत मी आणि धाकली आणि दुसऱ्या रिक्षेत मोठी, मधला आणि ईश्वर आजोबा असे बसतील बरं का सगळे. मग ते कधी येणार आहेत गॉड आजोबा? काय कोणास ठाऊक कधी येईल. येईल काय, फोन करून बघतो असं म्हणून ते फोन लावत असतात. आणि तोपर्यंत एकटा माणूस म्हणजेच एकटा रिक्षावाला तिथला ना, तो धक्का मारून जातो संयमीला. मग तो म्हणतो अरे सॉरी तरी म्हणून जा, मॅनरलेस असं म्हणून ती ओरडते. मग तो म्हणतो की हे बघा, आप बीच में खडी हो, हम क्या करे. मग त्याच्यानंतर ते अशोक आजोबा येतात आणि म्हणतात ए क्या रे, क्या चल रहा है, रास्ता का तुम्हारा बाप का है असं ते एकदम विचारतात. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात आम्ही उभे राहणार नाही तर कुठे पुढे, तुम्ही कोण बोलणार आहे, ती बाजूला उभी आहे, मी हे मध्ये आणि हे बाजूला असं म्हणतात. मग त्याच्यानंतर तो रिक्षाला म्हणतं मेरे नाही उसको बोलो, धक्का लगा ना लगा, मारा तो नाही ना असं तो आणि वरतोंड करून बोलत असतो रिक्षावाला. हो गई गलती. मग त्याच्यानंतर सगळे हां. मग अशोकाचं म्हणतं गलती हो गई, सॉरी बोलो. तो म्हणतो की मी सॉरी नाही बोलणार. मग अशोक मामा काय करतात माहिती आहे का प्रेक्षकांनो? अशोक मामा जातात सॉरी नाही बोलणार तर त्याच्यानं रिक्षेची किल्लीच काढून घेतात. कैसे नाही बोलेगा, रिक्षेची किल्लीच काढून घेतात. आणि अब बोलेगा ना सॉरी, अब बोलेगा तर तो चावी दे, सॉरी म्हण. आणि ह्या सगळ्या गडबडीत ना अजून एक एंट्री होते बरं का तिथे. आणि तो येऊन ना ढाळाढून मारायलाच चालू करतो. कोण आलंय प्रेक्षकांनो? तर अनिश आलेला आहे तिथे, म्हणजे त्यांचा म्हणजे मुलगा आलेला आहे. आणि तो येऊन त्याला फाईट देतो, मारामारी करायला चालू करतात बाकीचे. तोपर्यंत तिकडे ईश्वर अंकलसुद्धा आलेले आहेत बरं का. तर सॉरी म्हण, तर सॉरी म्हणतात आणि मग ती चावी देतात. परत चावी घेतो आणि तो रिक्षावाला पळून जातो. आणि अनिशची जी काही फाईट आलेली आहे ती बघून इकडे संयमी इम्प्रेस झाली बरं का. ईश्वर येऊन सगळ्यांना हकलतो, ए काय रे, चला इकडनं, निघा तिकडे, निघा बाजूला वा असं म्हणून ईश्वर सगळ्यांना हकलतो तिकडनं. आणि अशोक चला असं म्हणून मग सगळेजण आता निघतात बरं का. ए बाळांनो चला रे, मी तुमचा ईश्वर काका, ह्या सगळ्या आपलं आहे ना, चला ह्या चला सामान असं म्हणतात. आणि मग चला तिकडे नका लक्ष देऊ, चल बाळा चल. आणि अशोक मामा तर की नाही आडून तसं की नाही याच्याकडे अनिशकडेच बघतायत, कारण त्यांनी मारलेलं त्यांना आवडलेलं नाही आहे बहुतेक. बघूया आता अशोक मामा पुढे काय बोलतात ते. अनिश, अशोक मामा, मुलं, इरा, ईशान, संयमी सगळे घरात आलेले आहेत बरं का. घरात आल्यावर ह्या मुलांच्या एक एक प्रतिक्रिया बघा. घर तसं थोडं छोटंच आहे नाही का असं ते म्हणतात काय दोघं जण. बघा संयमी इकडे वॉशरूमला जाते आणि मग त्याच्यानंतर ईशान म्हणत असतो आपल्याला इथे क्रिकेट पण खेळता येणार नाही आहे. मग इकडे ईश्वर अंकल म्हणतात इथे घरात कशाला क्रिकेट खेळायला पाहिजे तुला, घरातल्या घरात आपल्या सोसायटीचं ग्राउंड आहे ना तिथे जाऊन खेळ. तोपर्यंत संयमी येते आणि म्हणते वॉशरूममध्ये टिश्यू पेपर नाही आहेत. मग ईश्वर अंकल म्हणतात उद्यापासून सगळ्यांना सगळं मिळेल. मग ईश्वर अंकल त्यांना पाणी वगैरे देतात आणि त्या दोघांचे पाणी पितानाचे रिएक्शन बघा बाळांच्या त्या दोघांच्या. तर ती दोघं पाणी पित असतात आणि मग पाण्याला चव नाही आहे, पाणी काहीतरी वेगळंच आहे असं म्हणतात ती दोघं जणं. आणि संयमी ना त्यांना एकदम म्हणते दोघांनी नाकाला म्हणजे बोट धरा, नाक चिमटीत पकडा आणि पिऊन टाका पटकन, बेस म्हणजे काहीतरी चव आहे असं ते एकदम म्हणतात. तर अशोक आजोबा बघत असतात बरं का तिकडनं, नाही आवडलं असं म्हणून ते म्हणतात. मग आजोबा म्हणतात ईश्वर आजोबा उद्यापासून तिला पाणी उकळवून देई ना. पण संयमीनं दोघांना ओरडल्या पाणी पटापट पिऊन टाका. तर ईश्वर आजोबा आता बसलेले आहेत, म्हणजे ईश्वर काका ईश्वर बसलेले आहेत तिथं, सगळी मुलं बसलेले आहेत. मग तू फास्टर आहेस का स्लो बॉलर आहेस? मग तो म्हणतो की फास्टर आहे, बॉल टाकायचा 6 मारायचा पडलो असं करायचा. मग त्याच्यानंतर संयमी म्हणते तुम्हाला दोघांना वॉशरूमला जायचं असेल तर जाऊन या. मग ती दोघं म्हणतात की नाही. मग ठीक आहे असं म्हणतात. मग अशोक आजोबा तेवढा धाक मारतात ईश्वरा मुलांना आत घेऊन जा, आता मला ह्याच्याशी जरा बोलायचं आहे, म्हणजे आता अनिशशी बोलायचं आहे बरं का. आता काय बोलणार आहेत ते बघणं इंटरेस्टिंग ठरेल, कारण अनिश नावानी फाईट दिलेली आहे त्या माणसाला, त्यामुळे आता बहुतेक कदाचित आरडाओरडा चालू होईल. तर आता ईश्वर आजोबा बाळांना घेऊन गेलेत आणि अनिश इथे बाबांशी म्हणजेच अशोक मामांशी बोलायला इथे उभा राहिला अशोक आजोबांशी. आता काय काय बोलणं होतं आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. तर अनिश जवळ येऊन म्हणतो थँक्यू वगैरे काही म्हणायची गरज नाही, एवढं तर करूच शकतो मी. आल्या मुलांना इथला ट्रॅफिक आणि सगळा सेन्स दिसला, तुमच्याशानी सिच्युएशन हँडल झाली नसती म्हणून मी मध्ये बोललो, थँक्यू नका म्हणू असं तो एकदा म्हणतो. मग आजोबा म्हणतात म्हणजे अशोक म्हणतात थँक्यू काय नाहीच तर ह्यापेक्षा अजून 10 वर्षांनी लहान असतात ना एक मुस्काटात मारली असती मीच तुझ्या असं ते म्हणतात. पण तो लगेच ओरडतो काय केले मी एवढं.
मग अशोक आजोबा म्हणतात, त्या मुलांसमोर मारामारी करतोस? तर अशोक आजोबा अनिश लगेच म्हणतो, अहो मारामारी काय, ह्याला मारामारी म्हणतात. मग तो म्हणतो, ह्याला मारामारी तर काय म्हणतात? मग त्याच्यानंतर तो अनिश सांगतो की मी दुबईला जाण्यासाठी निघालो होतो, एअरपोर्टवर मला इथे ईश्वर आजोबा दिसले आणि म्हणून मी इथे मध्ये येऊन पडलो. मग अशोक आजोबा म्हणतात, काय गरज होती मध्ये पडायची, विमान उडत होतं का? मग अनिश म्हणतो, काय अपेक्षा, असं म्हणून दोघं जण इथे भांडायला चालू करतात. पण तिकडे भांडणाचा आवाज रूममध्ये जातोय, त्यामुळे ईश्वर त्यांना दोघांना येऊन इथे थांबवतोय. अरे मूर्ख मुला, मी एक 60 पार केलेला माणूस आहे, सिनियर सिटीजन आहे, माझ्यावर कोणी हात उचलला नसता एअरपोर्ट बाहेरच्या, एवढं तुला कॉमन सेन्स नाही आहे का? आणि तू मारामारी करायला नको होतीस. असं सगळं इथे बोलणं चालू आहे बरं का त्यांचं. ईश्वर येऊन म्हणतायत, अरे मुलं आतमध्ये आहेत काय, आतमध्ये आवाज येतोय. अनिश काय रे? मग लगेच इथे म्हणतात, नेहमीसारखंच बाबाने माझं छान स्वागत केलेलं आहे, असं अनिश म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर आता अशोक आजोबांचा पण चेहरा असा पडलेला आहे. तूच विचारतोस ना मी इथे काय येत नाही, तर त्याचं उत्तर मी सांगतो, म्हणूनच मी येत नाही, असं तिथे त्यांनी बोलणं झालेलं आहे. आता रात्र झाली आहे बरं का प्रेक्षकांनो, यांचं सगळं बाकीचं आवरलेलं दिसतंय. आणि मग आता त्याच्यानंतर इकडे आजोबा मुलं नातवंड झोपलेत का बघायला आलेली आहेत. तर इथे सगळी दोघं जण झोपलेली, म्हणजे संयमी झोपली आहे, ही दोघं जण जागी आहेत, इरा आणि ईशान. आणि जागी आहेत का ती असं म्हटल्यानंतर त्यांना झोप येत नाही आहे. मग आता झोप येत नाही तर काय करू, थोपटून झोपू का? पण नाही, गोष्ट सांग अशी त्यांची डिमांड असते. तर अशोक आजोबा आता गोष्ट सांगणार आहेत बरं का. कशी गोष्ट सांगतायत, काय काय होतंय, बरीच गमती जमती आहेत. आता गोष्ट म्हटल्यावर दोघं जण टाळकन उभं राहतात. तर आजोबा गोष्ट सांगतायत बरं का. एक मुलगा होता, तो ना असं जरासा लहान लहान होता आणि त्याचं नाव होतं जगन्नाथ. बरं, आता यांचा आवाज ऐकून इकडे संयमी तळमळते बरं का, कारण तिला झोप लागतीये, नाही लागत नाही असं चाललं आहे. तर आजोबांची गोष्ट कंटिन्यू होते. तर त्याला ना असं, त्या मुलाचं नाव होतं जगन्नाथ, त्याची आई त्याला जग्गू म्हणायची. त्यांचं एक असं छोटंसं सुंदरसं असं घर होतं, घराच्या इथे मोठं अंगण होतं. तो, त्याची आई आणि त्याचे वडील आणि त्याची भावंडं अशी सगळी ते राहायची. एकदा काय झालं, हा जग्गू ना तिथे ना असं फिरायला गेला होता, रस्त्याने जात होता असा, आणि तिकडनं ना एकटे पावटे पडलेले दिसले. पावटे माहिती आहेत का असं ते विचारतात. मग म्हणतात, पावटे ना त्याने जमिनीत पेरले आणि त्याचं ना असं मोठं झाड, म्हणजे अशी मोठी वेल झाली बरं का. आणि त्या वेलीला असं धरून धरून ना तो जगन्नाथ तसा वरती जाऊन बसला. झाडाला धरून धरून चढत ना तो वर गेला. आणि वरती गेल्यानंतर काय ना असा फलक दिसला होता त्याला, आणि ते दरवाजा वगैरे होता. अरेच्या, त्यामुळे लगेच अरेच्या, मुलं पण म्हणतात अरेच्या असं करतात. आणि मग हळूहळू झोपले ना, मोठी झोपली ना ती, उठेल असं म्हणून आणि सांगतात. आणि पुढची गोष्ट कंटिन्यू करतात बरं का. अरेच्या, दरवाजा तो ना असा उघडला आणि त्याने हळू त्या जगून असा दरवाजा उघडला बरं का. हा दरवाजा उघडण्याचा आवाज आहे. तो हळूच आत गेला आणि असा आवाज ऐकू यायला लागला. तो म्हणाला, एकदम असं असे वेगवेगळे आवाज यायला लागले त्याला. तर तो जग्गू घाबरला. तर त्याच्यासमोर ना एक राक्षस होता, आणि तो कसा राक्षस करत होता, मग कसा करत होता, पुलं पडलं लगेच, हा 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 हा. अरे हळूहळू. मला राक्षस कसा म्हणाला, मी तुला आता सोडणार नाही, मी तुला आता खाणार, मी तुला तुझ्या आईवडिलांकडे आता जायला देणारच नाही. मग जग्गू घाबरला, रडायला लागला, मला जाऊ दे, माझ्या आईकडे मला जाऊ दे, आई मला वाचू, मला वाट बघते. मग त्याच्यानंतर आई पण म्हणते, आई शोधून शोधून दमायला लागली. जग्गू, ए जग्गू, अरे ये रे बाबा, कुठे गेलास तू, अशी त्याची आई पण शोधत होती. जग्गू. मग काय करत होती, मग लगेच मुलं म्हणतात जग्गू. माझं म्हणतात, अरे हळू ना रे, ती झोपली ना, झोपले ना, हळूहळू. मग ती आई शोधत होती आणि तो काय सापडे ना, तो राक्षसाकडे अडकला होता ना. आता काय करायचं, मग काय करायचं, असं सगळं चालू आहे. आणि प्रेक्षकांनो, मोठा ट्विस्ट आहे बरं का. आजोबांना गोष्टच पुढची आठवत नाही आहे, शेवट नेमका काय होतोय ते. आणि मग ते म्हणतात की थांबा, आम्ही ईश्वर आजोबांना शेवट विचारून येतो, पुढे काय होतंय ते. मग तो मुलगा आला की नाही परत, काय झालं ते. मग आता ईश्वर आजोबांकडे धावत धावत अशोक आजोबा आलेत.
मग ते बरं झालं तू आलास, मी निघतो असं म्हणून ईश्वर निघत असतात. तोपर्यंत अशोक म्हणतात, अरे थांब ना, मी छोटीला जरा गोष्ट सांगून झोपी घालतो. तो ती नाही का मुलाची गोष्ट, ती पावटा घेऊन येतो, तो पावटा पेरतो, मग त्याचं झाड होतं, म्हणजे वेल मोठी मोठी होते आणि तो म्हणजे अशी जाते तो चढून चढून वेलीवर, असं ती गोष्ट नाही का. तर त्याचा शेवट मला काय आठवत नाही आहे, मला सांग ना शेवट काय आहे त्याचा, असं ते म्हणतात. आता मग लगेच ईश्वर पण म्हणतात, ती गोष्ट ना, ती गोष्ट बरं त्याचं काय नाही रे आठवत आहे मला पण, असं ते म्हणतात. मग म्हणतात मी गोष्ट अर्धवट सोडू का. मग म्हणतात गोष्ट अर्धवट सोडू नको, पण सांग ना त्यांना, म्हणजे तो मुलगा म्हणजे प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच ना, तर तू असं सांग की तो मुलगा त्या राक्षसाला मारतो आणि त्या झाडावरून परत खाली येतो, परत आपल्या आईवडिलांकडे, असं सांग तू त्यांना, असं ते म्हणतात. आणि ह्या पॉईंटवर बरं का अशोक आजोबांना इमोशनल झालेत बरं का. गोष्टीतला मुलगा परत येऊ शकेल तसा माझा मुलगा परत कधी येईल का, असं ते एकदम विचारतात. आणि आपल्याला सुद्धा इमोशनल व्हायला होतंय बरं का त्या वाक्याने, कारण खरंच आपल्या म्हणजे अशी जादू नसते ना खऱ्या आयुष्यात की एखादं माणूस वरती गेले तर ते परत येईल किंवा काय होईल असं, आणि इमोशनल वातावरण झालं आहे. आणि रात्री आता अशोक आजोबा झोपलेत बरं का, मुलं पण झोपलेत. आता सकाळ उजाडली आहे, अशोक मामा झोपून उठलेले आहेत. तर आता अशोक मामा सोफ्यावर झोपलेत आणि त्यांना आता जायचं आहे वॉशरूमला. तर इकडे आपला ईशान जाऊन बसला आहे वॉशरूममध्ये आणि इथून पुढे मजा आहे. कारण ते एकदम म्हणतात, अरे उघड दार उघड, मला आत जायचं आहे. तर तो म्हणतात, सॉरी आय एम बिझी, प्लीज कम बॅक लेटर, असं तो म्हणतोय. बिझी कधी आटपणार आहे, लवकर आवर ना, असं ते करतो. तर ओढून म्हणतो कम बॅक लेटर. आता अशोक आजोबांना तर आवरत नाही आहे, तोपर्यंत बेल वाजते आणि फुलराणी आलेली आहे. ते अशोक आजोबा फुलराणीवर चिडतात, म्हणतात अगं तुझं काय टायमिंग काय तुझं, 8 ते 10 कधी पण टपकतेस तू, आणि काय आहे तू. मग ती म्हणते रोज काय एकच प्रश्न विचारतात, माझं असं म्हणते आणि ते हातमध्ये येते. मग ते म्हणतात तू वेगवेगळ्या वेळेत त्याचं काय, आणि आज तू अर्धा तास लवकर आली आहेस, आता तू आज का लवकर आली आहेस, असं ते विचारतात. आता लवकर काय आली याचं कारण का, तर मुलं आली आहेत ना म्हणून ती लवकर आली आहे बरं का. आणि मुलं कुठे आहेत, छान आहेत मुलं. आज तर ती म्हणते की मला प्राजक्त मिळाले नाही, रिक्षेनं आली आहे मी, पोरं एवढी लांबनं आलीत, आहेत कुठं पोरं, मला भेटायचं आहे ना त्यांना, असं म्हणते. आणि तो मधल्याला भेटायला तो बाथरूममध्ये, जा बाथरूममध्ये, जाते जाते असं म्हणते. आणि ती धावत धावत बाथरूमच्या दारात येते, ईशान बाबा असं म्हणून हाक मारते बरं का. आता इथून पुढे खरी खरी मजा आहे बरं का. मग आजोबा म्हणतात, अरे मधल्या लवकर येणार आहे असं म्हणून. मग तो म्हणतो ईशान बाबा, मग कमिंग ब्रो असं तो म्हणतो, ब्रो. मग ते म्हणते कोणाला ओळख, मग ते म्हणते हाय 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 फ्लॉवर आंटी, हाय हाय. मग ते म्हणते अगं मी ओळखलं तुम्हाला, कसा आहे बाबा तू, पिल्लू असं म्हटल्यानंतर ती म्हणते पिल्लू, फ्लॉवर आंटी मी काय पप्पी आहे का, असं विचारते. मग बाहेर ये तुझी पप्पीच घेते. आता मजा चालू आहे आणि इकडे ह्या सगळ्यांचा काय गोंधळ चालू आहे हे बघून ना तिकडनं संयमी येते. आणि संयमी आल्यानंतर बघा फ्लॉवर आंटी म्हणजेच फुलराणी कशी बोलते बघा. संयमी विचारते काय झालंय बाई, केवढी मोठी झाली पोरगी, असं म्हणून ना इकडे फुलराणी धावत येते आणि तिच्या गालावरनं वगैरे माया करते छान अशी, असं ते. मग ती राणी आणती, मग ती म्हणते ओळखलं का मला, म्हणजे मला ओळखलं असं म्हणून फुलराणी खुश होते आणि म्हणते मला तर वाटतं ना देवाकडे जावं आणि भांडावं त्याच्याशी, सगळं असं ना भांडावं कडा आणि सगळं बोलून मोकळं व्हावं. मग तिच्या लक्षात येतं आपण कुणासमोर बोललो होते आणि मग ती म्हणते की सॉरी. आणि मग त्याच्यानंतर मला पण मोकळं करा रे असं वाटतं. आणि आता ईशान आलाय बरं का धावत बाहेर. आणि ईशान आल्यानंतर तेवढ्यात तिकडे इरा घुसली आहे दोघांच्या मध्ये जाऊन आणि अशोक आजोबा बाहेरच बसलेत. मग ते विचारतात हिला संयमीला की अगं तिकडं पण असंच करत होते का ते. मग त्याच्यानंतर ते म्हणते अहो तिकडे 4 टॉयलेट्स होते त्यामुळे असं होत नव्हतं असं ते म्हणतात. मग सगळं झालं. आता त्यांना सकाळी काय लागतं हा प्रश्न आता विचारलाय. मग त्याच्यानंतर संयमी म्हणते की मम्मा आम्हाला चॉकलेट मिल्क द्यायची त्या दोघांना, देते असं म्हटलं. मग तो म्हणते की नाही द्यायची आधी. मग आजोबा म्हणतात आमच्याकडे चॉकलेट नाही पण दूध देईन असं म्हणते. आणि मग ते दूध गरम करायला येतात आणि मागणं इकडे फुलराणी पण येते. तर फुलराणीचा म्हणजे ते दूध घेत असतात तोपर्यंत अशोक आजोबांना चटका बसतो. मग ती म्हणते लहान मुलांना सांभाळणं एवढी काही सोपी गोष्ट नाही आहे पोरांना सांभाळणं, मग जा त्यांना दूध द्या असं त्यांचं चालू होतं बोलणं. लई जिम्मेदारीचं काम असतं लहान मुलांना सांभाळणं असं ती म्हणते. मग आजोबा म्हणतात तुला काय करायचं आहे, तुला कोण विचारलं आहे का, मग हे इथे सगळं भोगून जावं लागतं दाट काढू नकोस. मग ते म्हणतात माझ्यावर कशाला चिडताय, मी जाऊन बसले का तिकडं संडासात, एक काम करा तुम्ही सातपुत्यांकडे जावा असं ती म्हणते. मग ते म्हणतात सातपुते
त्याच्याकडे माझी किडनी फुटली तरी चालेल, पण मी त्याच्या घरात जाणार नाही असं म्हणतात, या कारणासाठी जाणार नाही. मग ती कपाळाला हात आणते आणि मग तुम्हाला इतक्या वेळेला सांगत असते शेजाऱ्या पजाऱ्यांशी बोलत जा, जर आडीनडीला उपयोग येतील, पण नाही, तुम्हाला काय ऐकायचंच नसतं. मग तुम्ही आमच्या वस्तीत राहत नाही ना, सकाळी लाईनच लागलेली असते बघा. मग ती म्हणते तुमचं आणि त्या ईश्वर अंकलचं म्हणजे ईश्वर काकांचं भांडण मिटलं आहे काय? मग त्यांच्याशी मिटलं असेल तर त्यांना फोन लावा. मग आता ईश्वर आजोबांना म्हणजे ईश्वर काकांना फोन लावला आहे बरं का अशोक मामांनी, आणि अशोक मामांनी ईश्वर काकांना फोन लावला आहे. त्याच्यात घरात कोण कोण आहे? तर तुम्ही दोघंच आहेत म्हणजे फाल्गुनी आणि तूच आहे? बरं बरं ठीक आहे. मग काय काम कर ना, माझं एक काम होतं, मी घरी येईपर्यंत ना कुणाला इकडे तुम्ही पाठवू नका टॉयलेटमध्ये, असं ते सांगतात. जरासं आलो आलो, माझं एक काम आहे तेवढं मी सांगतो, आलोच, फक्त टॉयलेटमध्ये कुणाला पाठवू नको असं ते सांगतात. आणि चादरीची घडी घालत असतात तर ती फुलराणी म्हणते की मी घालते घडी, राहू देत. मग ती घडी घालते, तो परत ते मागे जातात, परत येतात, फुलराणीला काहीतरी सांगतात. शेवटी फुलराणी म्हणते अहो तुमची किडनी फुटेल, आता जाताय ना, मी करते नाही ते, जावा लवकर असं ते म्हणतात. आणि मग ते म्हणतात ठीक आहे मी जातो असं म्हणून निघून गेलेत बरं का. आता अशोक मामा त्या फुलराणीशी तुतुमेमे करून निघून गेलेत. घाईच्या वेळेला ते कशाला करत गेसले असं म्हणून ते बसलेले आहेत. तर फुलराणीनं नीट घडी घाल म्हणून परत सांगतात, आणि पाणी जपून वापरायला सांगा असं सांगतात. फुलराणी सुद्धा त्यांच्या ह्याच्यात एकदम ओरडते, इरा पाणी कमी वापरा. मग त्याच्यानंतर हळूच म्हणते नाही इरा पाणी कमी वापर, ईशान बाबा दूध घ्यायला या असं सांगते. आणि आता अशोक मामा चाललेत वरती म्हणजे सोसायटीमध्येच यांच्याकडे ईश्वरांकडे चाललेत बरं का. आणि तेवढ्यात ना त्यांना गाडी तिथे दिसलेला अनिश झोपलेला दिसतोय. आणि त्या म्हणतात काय मुलगा आहे हा, एवढं मोठं घर असून हा पोरगा इथे गाडीत झोपलाय. पण आता उठून जेव्हा ह्याला टॉयलेटला जावं लागेल किंवा बाथरूमला जावं लागेल तेव्हा याची कशी मजा होईल ते बघतोच. आणि मग त्यांना आठवतं की बाथरूम असं ते म्हणतात. आणि बघूया पुढे काय काय मजा होणार आहे. सबस्क्राईब करून ठेवा.